भरपूर टेस्टला खूप छान सुंदर अशी ही रेसिपी आहे. एकदा केली की नाही, मी खरं सांगते, एकदा केली की नाही तुम्ही सारखं सारखं करणार. आणि ही रेसिपी एकदा तुम्ही कुणाला खायला घातली की ही रेसिपी कुठून मागवली आहे हा प्रश्न नक्की विचारणार. ही तू केली आहेस का असं थोबडाव बघून सुद्धा म्हणणार नाहीत. इतकी छान टेस्टी होते बरं का. ते रील्स उघडा, इंस्टाग्रामवर रील, यूट्यूबवरील आपले शॉर्ट्स बघा, त्यावर हा एकदम धुमाकूळ घातलेली ही रेसिपी आहे. सारखं सारखं ही बघितलं की करू वाटते आणि केल्यानंतर खाऊ तर खूप वाटते. खूप सुंदर अशी रेसिपी आहे बरं का. छान झालता तो म्हणजे प्याज लच्छा पराठा. खूप सुंदर. मी 2 पद्धतीने केले आहे. दोन्हीही सुद्धा पद्धती खूप सुंदर आहेत. थोड्या ओबडधोबडीचा असेल पण चव मात्र एक नंबर, लई भारी. तर काय करायचं, लच्छा प्याज पराठा करायचा होता म्हणून कणिक मळून घेतली पहिल्यांदा. असंच म्हणलं चपात्या पण करायच्या आहेत पण ही रेसिपी नक्की करायची म्हणून अजिबात कष्ट कमी करावे लागतात. काहीसुद्धा नाही, घरातले कुठले असतील नसतील ते मसाले त्या कांद्यात घालायचे आणि तो कांदा आहे तो लच्छा पराठ्यामध्ये घालून ना एकदम खालूनवरून शेकून घेतला की एकदम खूप छान सुंदर लागतो. क्रंची असा कांदा, त्यातला मसाला काय वेगळाच फ्लेवर देतो. तुम्हाला वाटणार नाही चपाती आहे की काय, म्हणजे काय वेगळंच होतं हे. चपाती प्याज लच्छा पराठा पटणारच नाही तुम्हाला. इतका छान सुंदर असा तयार झाला आहे. इतकं मी कौतुक करत आहे म्हणजे एकदा तुम्हाला करावं लागणारच. तर काय करायचं, थोडंच करायचं मुलांसाठी म्हणून इथं कांदे घेतले, छोटे छोटे मिनी कांदे घेतले. तुमच्याकडे मोठे छोटे कुठले असतील, शेजाऱ्यांचे पाजाऱ्यांचे चोरून आणलेले कुठले असतील ते कांदे घ्यायचे, सोलायचे आणि एकदम पातळ असे कट करून घ्यायचे. पातळ केल्यानंतर ना सुट्टे करून घ्यायचे हाताने आपले मस्त असे, म्हणजे सगळ्या कांद्याच्या हे आहेत ते स्लरी व्यवस्थित छान अशा वेगळ्या होत्यात. आणि मसाले आपण जेव्हा चपाती लाटतो ना त्याला व्यवस्थित लाटली गेली जाते. अशा पद्धतीने मी जे बघताय तसं तर घ्यायचे. आपलं काय एखादं वाटी काय वगैरे ताट चमचा काय घ्यायचं, त्यामध्ये घालायचा कांदा हा चिरल्याला आणि एक एक करून मसाले घालायचे. तुमच्या आवडीचे सुद्धा मसाले तुम्ही ह्यामध्ये घातले चालतात बरं का. पावभाजी गरम मसाला, इकडला मसाला, तिकडला मसाला, कुठलाही मसाल्यामध्ये घातले ते चालते. पण कुठलाही मसाला घातला की छानच लागणार चपाती. मी घातले जनधना जिरा पावडर, लाल काश्मीरची पावडर, कसुरी मेथी, कोथिंबीर भरपूर. नंतर ह्यामध्ये घालायचा कांदा लसूण मसाला आणि ह्यामध्ये घालायचं 1 चमचा बेसन पीठ. म्हणजे कसं एकदम मिक्स छान होतं आणि चवसुद्धा छान लागते. आणि माझ्या पुतणीनं मला म्हटली ही कुठून ऑर्डर केली आहे, खूप छान आहे. मी तिला म्हटलं 150ला 2 आणलं. तर होय काय, म्हणजे ती म्हटली हां ही किंमत बरोबर आहे. म्हणजे 150ला 2 म्हणजे इतका छान झालता असा हा पराठा तयार झालता. त्यासाठी नंतर तिला म्हटलं की हा बघ व्हिडिओ बघ, हे मी केले. काय सांगते असं, हा व्हिडिओ टाक आणि मी पहिला हे सेव्ह करून ठेवणार आहे कारण मला तर लय आवडलं आहे हे. तर काय करायच्या, 2 चपात्या लाटून घ्यायच्या. पहिल्यांदा एक चपाती एक पळपुटावर ठेवायची आणि हा सगळा तो माल मसाला एका चपातीवर घालून घ्यायचा, पसरून घ्यायचा. मीठ घातल्यामुळं, मीठ का सुद्धा घातला आहे मध्ये, मीठ घातल्यामुळे पाणी सुटलं आहे कांद्याला आणि एकदम सुक्का वल्ला झाला असतो. हाताच्या साईने चांगल्याकडे सगळीकडे पसरून घ्यायचा. अगदी तुम्हाला सांगतो घरात जे मसाले आहेत, कांदा तर सगळ्यांच्या घरी असतो, कोथिंबीर असते, मसाले घरामध्ये असतात. चपातीचं पीठ तर आपल्या फ्रीजमध्ये कायमच असतं. तुम्हाला काय तर चमचमीत खायचं असेल ना तर हा व्हिडिओ खूप सुंदर आहे बरं का. तुम्हाला चमचमीत खायचं असेल तर, कमी वेळात ऑर्डर करायची नसेल किंवा तुम्हाला असं पिझ्झा वगैरे खायचं असेल त्यालासुद्धा 100 पटीने सुंदर आहे बरं का. तर बाहेरचं खाण्यापेक्षा आपलं असंच घरात चटपटीत ऑप्शन असतात बरं का खाण्यासाठी. चकुल्या म्हणा, हा एक लच्छा पराठा माझा एक झाला बघा. तर मी पहिली पद्धत अशा पद्धतीने केली, कट मारली, म्हणजे आपला ट्रेंडिंग आता व्हिडिओ आहेत इंस्टाग्रामवर तसं बघूनच हा पहिल्यांदा केला. आणि दुसरा आहे तो एका एक चपाती घालून मध्ये मी सगळ्या कांद्याची पसरण केली आणि लाटून घेतलं. दुसरा जो प्रकार आहे तो सुंदर आहे ह्याच्यापेक्षा, म्हणजे हा जरा कसं गिचबीट काला होतो, म्हणजे चिपचिपीत होतो, त्यापेक्षा ती दुसरा प्रकार आहे तो एकदम छान आहे आणि चवीलासुद्धा अगदी तसाच लागतो. तर काय केलं आहे, कलोंजी टाकली आहे आणि असं दाबून घेतली आहे सर्व बाजूनं. कोथिंबीर घालायला विसरले पण भरपूर अशी मी कोथिंबीर घातली होती वरून. आणि कधी एकदा करून हा कधी खातो असं झालं, अगदी वेगळा होता. कांदा असं इतका छान टेस्टला लागत होता की कांदा नंतर भाजून तूप वगैरे लावून खाल्लं तरीसुद्धा छान लागतो. तुम्ही तर घातलं हे तेल, थोडंसं ह्याला तुपाचा थोडा वापर करायचा, छान लागतो. ओबड दिसत असला की खूप सुंदर लागतं. ही आहे दुसरी पद्धत तुम्हाला मी सांगितलं होतं. एक चपाती लाटून वरती मिश्रण घातले, दुसरी चपाती ठेवली आणि सर्व बाजून लाटून घेतलं, पातळ लाटायचं. ही पद्धत खूप सुंदर आहे. ही पद्धती वापरून तुम्ही करा. तर ही केली आहे पहिली. किती छान दिसते बघा, देखणी पान अशी. तुम्हाला ओबड दिसत असेल तर चवीला महत्त्व द्यायचं कधीसुद्धा. एकदम क्रंचीसुद्धा झालं, भाजायला थोडासा वेळ लागतो
आणि कांदासुद्धा कुरकुरीत भाजला आहे, हे सुद्धा छान भाजलं आहे. थोडंसं जाडसर असतं पण चव छान देते. हे खाण्यासाठी तुम्ही लोणचं घ्या किंवा दह्याचा वापर केला तरी सुद्धा चालतो, खूप सुंदर लागतो. आत बघा काय गरमागरम झाला आहे, कांदा किती छान शेकला आहे बघा. मला आणि हे बघूनच आणि तोंडाला पाणी सुटले. कधी एकदा करते झाले, नेक्स्ट टाईम हेच पदार्थ करणार. मला कधीही भूक लागली तर तर खाऊन फक्त तोंडातून आवाज येतो. एकदम भारीच की रेसिपी, खूप छान सुंदर रेसिपी आहे. धन्यवाद.